नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी येणारा बोर्डाचा पेपर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा पेपर एकूण 40 गुणांचा असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाची वेळही दिली जाईल. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी सामाजिक शास्त्र विषय भूगोल बोर्ड प्रश्नपत्रिका 2025 17 मार्च 2025 रोजी आपला हा पेपर होणार आहे. त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लक्षात ठेवा उत्तरासहित आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या पहा. त्यानंतर प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. 1. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरं, ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस पडतो. त्यानंतर तिसरं, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. त्यानंतर चौथा, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. या पद्धतीने आपण या 4ही गाळल्या जागा जर सोडवल्या तर आपल्याला 4 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट या ठिकाणी दिलेला आहे, त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. एक, क्षेत्रभेट नमुना प्रश्नावली 3री जोडी. दुसरं, पिको दी नेब्लिना 5वी जोडी. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. 3, सर्वाधिक नागरीकरण 2री जोडी बरोबर आहे, गोवा. आणि चौथं आहे रिओ दी जेनेरिओ, त्याची पहिली जोडी, पर्यटन स्थळ. या पद्धतीने जोड्या पूर्ण करायच्या आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा मुलांनो, एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतीही 4 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जाणार आहे. पहिलं, ब्राझीलमधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? त्याचं उत्तर आहे अवर्षण चतुष्कोण. दुसरं, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता? फुटबॉल. तिसरं, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. 4, भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? 82 अंश 30 इंच. आणि 5वं, भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे? निर्वाह. त्यानंतर प्रश्न चौथा 4 गुणांसाठी. एक नकाशा तुम्हाला दिला जाईल, आराखडा, आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला हे दिलेली 6 ठिकाणं दाखवायची आहेत 4 गुणांसाठी. सिक्कीम, लक्षद्वीप बेट, चेन्नई बेंदर, आसाममधील खनिज तेल क्षेत्र दिग्बोई, दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य कर्कवृत्त. नंतर आ भाग, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतीही 4 गुणांसाठी. एक नकाशा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ब्राझीलचा, आणि या नकाशावर आधारित आपल्याला 5 प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचे. बघा पहिला प्रश्न, ब्राझीलमधील कोणतेही 2 वनप्रकार सांगा. एक, विषुववृत्तीय वने आणि दुसरे उष्ण पानझडीची वने. दुसरे, नकाशात दर्शवलेले बेट कोणते? माराजा बेट. तिसरं, नकाशात मगर कोठे आढळते? पॅटेनल. चौथे, तामरीन हा प्राणी कोठे आढळून येतो? त्याचं उत्तर आहे उष्ण पानझडी वनांच्या प्रदेशात. आणि 5वं, नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता? उत्तर आहे पंपाज.
त्यानंतर 5वं भौगोलिक कारणे लिहा कोणतेही 2. पहिलं भारतात पानझडी वने आढळतात. दुसरं ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जातो. तिसरं भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. आणि चौथं ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. आपल्याला या प्रश्नाची उत्तरं हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यानंतर 6वा प्रश्न बघा. अ भाग 6 गुणांसाठी. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. वर्ष आणि नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीचा. ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे वर्षानुसार. आणि त्यावर आधारित आपल्याला बोर्डाकडनं आपल्याला आलेख पेपर मिळेल आणि त्या आलेख पेपरवर आपल्याला हा आलेख काढायचा आहे. आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या या तिन्ही प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने लिहायची. बघा पहिला प्रश्न. वरील आलेख काय दर्शवितो? तर त्याचं उत्तर आहे ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी. दुसरं आहे कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? 1960. तिसरं 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे? ती आहे 8.6%. त्यालाच आ भाग विचारलेला आहे 6 गुणांसाठीच. वरचा प्रश्न सोडवा किंवा हा सोडवा. या आ भागामध्ये आपल्याला एक आलेख दिलेला आहे, आयुर्मान आलेख ब्राझील आणि भारताचा. आणि त्यावर आधारित 6 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत 1 गुणांसाठी. या 6 प्रश्नांची उत्तरं वरच्या आलेखाचं निरीक्षण करून आपण लिहायचे. पहिल्या अ भागापेक्षा हा आ भाग अधिक सोपा आहे, कारण की इथं आपल्याला आलेख काढायची गरज नाही आहे, त्यांनी दिलेलाच आहे. फक्त प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न. 2016ला भारतातील सर्वाधिक आयुर्मान किती होते? ते आहे 68 वर्ष. दुसरं 1990मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? ते आहे 7 वर्षाने. तिसरं 1980मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते? ते आहे 1960. प्रश्न. 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? ती आहे ब्राझीलमध्ये. त्यानंतर 5वं. कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? उत्तर ब्राझील. 6वा प्रश्न. 1960मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते? ते आहे 13 वर्षांनी. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 7वा. सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? किंवा वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. 4 गुणांसाठी एक प्रश्न आहे, म्हणून सविस्तर उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरं. भारत व ब्राझील या देशातील हवामानांची तुलना करा. तिसरा प्रश्न आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? अशा पद्धतीने हा 7वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा भूगोलाचा पेपर उत्तरासहित अभ्यासलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.